लगा लगा झाला का ना स्वयंपाक आई ग होय आई? झालं हा भूकाला लागलेत लगा डबं भरायचं पुरीचा डबा भरायचा आहे पुरीच्या डब्याला काय बनवलं का नाही ही चकुल्या अयो चकुल्या करायची ती अजून म्हणजे करणार आहे चुकले तू वय होय चकुल्या करायची नाही तर होय, होय, तिला होय. चकुल्या नको ठेवू नादच नाही करायचं लागा पुरीचा मग होय आई डब्याला चकुल्या हो पुरीचं- आता लगेच कणिक मळून वरण टाकायची पुरीचा नादच नाही करायचा हा. बघा आमचं किचन आहे बरं काही कसं काय किचन आहे सांगा एकदम आईचं किचन आईचं किचन आई म्हणजे तू कुठे खातोय आता हा चला चला अयो वरण कोणाला ती पाहिजे जेवायला होई चकुल्या लगेच? करायची ती. लगेचच चकुल्या ह्याच्या तर टाक करायची. हा तिला जेवायचं कणकीचा गोळा मारायचा साध सोपं सांग तुला हा कणकीचा गोळा मारायचा आणि चकुल्या काढायच्या आणि त्यात टाकायच्या बघा स्वराचा अयो अगं फुललं का गरम आहे स्वरा गरम आहे गरम तू बी गरम गरम दिलंय तिला हा दे, देऊ का अजून राहून नंतर गेली ती लागली ती अगोदर खातीच पोटभर जेव बर का पोटभर जेव शाळेत जायचंय बाळा शाळेत जायचंय आता जाणार शाळेत ना हा मॅडमचा फोन आला होता आता नका. ती नका गुलू आम्हाला आईचा बघा चहा चाललाय मस्तपैकी आता ही चहा मला वाईज लेट उठाय उशीर झाला मला आज काय मागेल तर स्वयंपाक झाला की स्वयंपाक केला आहे त्याच्यावर अयो काय भानगड झाली कोणाची कंबर दुखती अग माझी कशी काय कळणार माझ्या पोटाने काल दुखत होत चौकत होत पाटान नाही कंबर कंबर कशी काय नको तू जेव नको चोळ बाया कशाच काढून केले भाई भाजी काय केली होय गाई भाजी भाजी ही मुगाच्या डाळीचा डाळ खाल्ला हा तर काय झालंय आपली दिपाळी चालू करतोय बरं का आपण लवकर आहे का नाही गाई दिपाळी लवकर चालू करणार आहे तुम्ही ऑर्डर टाकाय चालू करा ज्यांनी पहिले घेतलेलं आहे आता नवीन कोण घेणार आहे करंज्या कापण्या इतक्या लवकर चकुलिया चकलिया हो चालू करणार लाडू हे आता चालूच करणार आहे शेव चिवडा लवकर दिपाळी खायला चालू करायचं आता गरमा गरम आपल्याकडं धपाट्याचं पीठ मिळेल थालीपीठ मिळेल है का नाही बरं तुम्हाला सांगतो कशा कशाचं पीठ मिळेल आता ती कसं आहे ती यादीच मला काढ लागेल बरंच आमच्या सामान मिळतं काय अडचण नाही मसाला बी 2 महिने चालू करतोय झाले सगळं आता झालं योग्य व्हायला लागले थोडं थोडं राहिले नाही नाही अडचणीमुळे काही काय म्हटलं लगेच करून घ्यायचं आपण डंक घेतलाय ते बी तुम्हाला दाखवायचं राहिलंय ते दावणार आहे आता ती डायरेक्ट पूजन करतानाच दाखवेल बर बर आता 2 महिने काय चालू करणार नाही बघा ती जरी कारभारीने आता 8 दिवसांनी आली तरी नाही हे का ना काही दिपाळी तेवढी चालू राहील डंक मग हळू 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 जोडत 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 मी करीन ती सगळं तू जेव तुला ना शेंड खोडायला लावलं आता येणार आहे बाळ बघ 8 दिवसात बाळ माझ मम्मी माझी आई काय म्हणती बघ किती पप्पाचं बाळ तुझं नाही बाळ माझं आहे बाळ माझं आहे कम्प्लीट आज 8 दिवसा बघा आमुष आहे आज 8 दिवस आमुष आहे म्हणजे ती काल 8 दिवसाची येईल ती बुधवारीची बरं काय हा मुशीच्या यायचं मग ती मी म्हटलं 2 महिने येऊ नको त्यांच्या घरात काम त्यांनी चालू केलं या त्यामुळे ती येणार आहे ती मी तर माझ्या डोक्यात परत कसं आहे असल्या गोष्टी अशा अशा टाइमात राहाय गावतं ग आराम करायला गावत तिथं आले की आराम होणार आहे का तिला सांग की तर असू द्या आता ती बुधवारी येईल असं गृहीत धरतो मी
अमावस्येच्या अगोदर म्हणजे बुधवारी येईल किंवा मंगळवारी येईल. का अमावस्या नंतर त्यांचं काम पत्रा उचकटायचं आहे, घराचं काम चालू करायचंय सासऱ्याच आमच्या. त्यामुळं काय नाही, कसं माहितीये का आता तिथं बी लय अडचण आहे हो. पत्राही काढला की पाणी मारणार, त्यांची घरच सगळी म्हणजे कामच करायचंय पूर्ण. त्यामुळं ती ओलं होणार, गार हवा सुटणार आहे का नाही, त्यात गारठा. तर माझी इच्छा होती की 2 महिने काय अजून 2-3 महिने आणायचं नाही हो. गाई आला चहा बघा, अण्णा बी आलं. आता अण्णा काढा करतल, अण्णाला जेवाय द्यावा लागेल. मी म्हणलं होतं डायरेक्ट मी तुला सोडा येणार होतो जोडून द्यायला. बर या गोष्टी चहा प्यायला मस्तपैकी. घेतला का मोबाईल हातात? जेवण झालं का? खाली चकोल्या खाल्ल्या का? वरण भाकरी खाल्ली वय? तू अंघोळ केली का? तिकडे कर, मग चिपाट कमी निघलं नाही बघू. आम्ही इथं निघलं नाही, थांब इकडे कर तोंड, इकडे तोंड कर. बघ इकडे बघ, बघ इकडे बघ, बघू इकडे बघू इकडे मला. पारशी हा तिने आंघोळ केली बरं का. नाही पारुशी हुशार आहे, तसं बाळ येणार आहे म्हणजे खुश झालं आज. बाळ कवा यायचं ते पद्धतीने यायचं. आईचं काय उरकलं का बघून त्या, कारण की मी जर जेवलं नाही आय का माघारायला जेवायचं मग ती ही उचल आजीने टाकलंय वय, तसं टाकते ती गाजीला म्हणा. हा अयो खर्च केला का? स्वरा म्हणली बरोबरच आहे की. मग मी आजी चकुल्या करते या खरंच. काय म्हण बर काय तू सांभाळायची बरं का, मग दोघांना ते भारी सांभाळायची. चांगलं चांगलं म्हणाल ती लगेच करून घालती. चकुल्या पुरला म्हणलं चकुल्या कालवण भाकरी करून धुणं भांडी करून चकुल्या करायला घेतल्या बघा आईने. हो का बघू मुखाडी काय गाय कशी काय आमची जोडी आहे सांगा. थांबा इकडे बघ, इकडे बघ की माझ्या लेकरा जोडी सांगा. खरंच सांगा बरं का, कमेंट करून सांगा. आणि मी आयला नाही विसरणार. तुम्ही मला कमेंट करून सांगितले की चालू पुरतच ऐकून खाया खातूया आणि परत बायको आली की बायकोच्या पदराखाली जाऊन दडतूया अशी मला कमेंट करते त्या. आय किती लक्ष देते बघ की, आय किती लक्ष देते. आला इकडे बघ तू, आय किती लक्ष देते. आय तुमचं लक्ष आहे, चांगलं चांगलं घालते खायला. हा बघा कन्या आमची हे नाच नाही करायचा. पापड लाटा शिकली पुरी. मोडलं तो का तिने किरण मोडलं. आज दाटून उठ उरकल 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 उरकल. उरकून तुझ उरकून द्या आजीला. आजीला उरकून तर उरकणार नाही ती, पुरणार नाही तुला. चकुली पुरणार दिदी नंतर 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 शेवटची करतो, शेवटची करतो. हा शेवटची कर. जमतोय लाटाय बरं का, गोल लाटल्या तिने, गोल लाटले. तिथं ठेव ठेव तिथं. स्वरा साईला ऐकत जा. हा इकडं अग नंतर शेवट शेवट सगळी इकडं 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 ऐकती बरं का आमचं ऐकती. पण लाटलं होतं बरं का, गोल बऱ्यापैकी लाटलं होतं का नाही काय काय बाकी काही नाही बघा. करा लाईक आईसाठी एक. आणि खरंच आईचा जीव आहे म्हणून तापलाय बरं का. काय व नाही माणसा जीवनात, खरंच काही नाही. पैसा नाही महत्वाचा. मग घर तुटती कशामुळं? पैशामुळे तुटती ती खराव. आता आईचं नसतं पैशाचं काय है का ना काही. आई काय पैशाचं आहे भिजवाय जायचंय खरेदीत. मका भिजवायची, औषध उद्या मारायची, आज भिजवून काढायची. आज दिवसाची लाईट आहे. आता उद्या लाईट आहे का? उद्या संध्याकाळी भिजवावं लागली. काय कर, मला फोन कर की. मी स्वरा शाळेत उडतो, मला फोन कर. मी येतो. बंद करायचं नाही मला. मग इकडे दार वळावतो मी. असं करूया. मग काय 3 सार तेवढं भिजवूया भुईमुगाचं. आता मला टेन्शन घ्यायला लागलंय. ते म्हणतात दादा असलं टेन्शन घेऊन चालतं का, कारभारने येणार आहे.
आता कसलं काय जाऊन दे चला विषय जाऊन दे अगं जाऊन दे करा लाईक एक तुम्ही बाय सगळ्यांना